नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुळशीवर जे किडे लागतात ते तुम्ही कसे हटवू शकता। सगळ्यात पहिले मित्रांनो सॅव्लॉन घेऊ शकता किंवा डेटॉल घेऊ शकता। ते तुम्हाला 2 चमचे किंवा 2-3 झाकण तुम्हाला टाकून द्यायचं आहे 1 लिटरमध्ये। मग तुम्हाला मित्रांनो हँडवॉश जे आहे आपलं ते 2 चमचे टाकायचं आहे आणि त्याच्यात जो छोटा लहानवाला पाकिट येतो ना शॅम्पूचा तो तुम्हाला कापून टाकून द्यायचा आहे चांगल्याने। अजून मित्रांनो शॅम्पू वगैरे नसेल तर जो आपण सर्फ डिटर्जंट वापरतो ना ते पण तुम्ही टाकू शकता। मग चांगल्याने मिक्स करून तुम्हाला तुमच्या झाडावर स्प्रे मारायचा आहे। याच्यात तुम्ही बेकिंग सोडाही टाकून द्याल। मी एकदा रिपीट करून देतो, डेटॉल किंवा तुम्हाला सॅव्लॉन 2 झाकण टाकून द्यायचं आहे। 2 चमचे तुम्हाला हँडवॉश टाकायचं आहे। तुम्हाला 1 चमचा किंवा 2 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे। अजून शॅम्पूचं एक लहान पाकिट येते, ते लहान पाकिट तुम्हाला कापून टाकून द्यायचं आहे 1 लिटर पाण्यामध्ये। त्या पाण्याला चांगल्याने मिक्स करा आणि तुमच्या झाडावर त्याची खूप चांगल्याने फवारणी करून द्या। हे तुमच्या झाडासाठी फार छान राहील आणि सगळे प्रकारचे जेही किडे लागतात मित्रांनो, मिली बग्स, ब्लॅक बग्स, एफिड्स किंवा माइल्ड बग्स किंवा स्पायडर वगैरे, स्पायडर माइट्स वगैरे कोणत्याही प्रकारचे तुमच्या झाडावर किडे लागले असतील तर ते सगळे किडे या आपल्या सोल्युशननी चालले जातील। तर हे पेस्टिसाइड आहे मित्रांनो खूप चांगलं, तर हे आपल्या झाडावर नक्की स्प्रे करा। स्प्रे करण्याच्या पहिले तुम्हाला पॅच टेस्ट करायची आहे। पॅच टेस्ट म्हणजे काय असते मित्रांनो की कोणती पण खालची जी एक आपली फांदी असेल झाडाची किंवा खालचे जे पानं आहे त्याच्यावर जे आपण स्प्रे बनवला आहे मित्रांनो तो एकदा स्प्रे कराल। 5 ते 10 मिनिटं तुम्हाला वेट करायचं म्हणजे थांबायचं 5 ते 10 मिनिटं आणि 5 ते 10 मिनिटानंतर समजा ते पानं तुमचे चांगले एकदम फ्रेश आहे, जसे होते पहिल्यासारखे बिलकुल तसेच दिसत आहे, तर मग मित्रांनो पूर्ण झाडावर फवारणी करून द्याल, चांगल्याने स्प्रे मारून द्याल। पण समजा मित्रांनो ती जी फांदी होती ज्याच्यावर तुम्ही फवारणी केली ती फांदी खाली झाली किंवा त्याचे जे पानं आहे ते खाली झाले किंवा ते फोल्ड झाले आहे आणि असे लहानशी होऊन गेले ते पानं, तर मित्रांनो मग त्याला तुम्हाला काय ते कॉन्सन्ट्रेटेड झालं आहे, त्याच्यात तुम्हाला जे साधं पाणी थोडंसं घालायचं आहे, म्हणजे साध्या पाण्यामध्ये डायल्यूट करा अजून फर्दर आणि मग चांगल्याने स्प्रे करा। मग आता मित्रांनो मुंग्या वगैरे खूप लागतात, त्याच्यासाठी काय असते हे बोरिक ॲसिड आहे किंवा बोरिक पावडर जे असते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे चांगल्याने झाडामध्ये स्प्रिंकल करून द्यायचं आहे। एनी स्पायडर, गुगल काय, अजून मुंग्या वगैरे जे सगळं आपल्या झाडा वगैरेमध्ये लागतात, फंगस वगैरे म्हणू शकतात, तर ते काही तुमच्या झाडाला लागणार नाही आणि तुळशीचं झाड तुमचं या पावसाळ्यात पण खूप चांगल्याने राहील। समजा मित्रांनो गुगल काय आणि मुंग्या वगैरे खूप झाडात असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला दर 15 किंवा आठवड्यातनं एकदा तुम्हाला बोरिक ॲसिड टाकत राहायचं आहे आणि खूप जास्त नसतील तर महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा तरी बोरिक ॲसिड जे बोरिक पावडर आहे ते तुमच्या झाडात तुम्हाला चांगल्याने स्प्रिंकल करून द्यायचं आहे। यांनी सगळे मुंगे वगैरे चालले जातील। आणि मित्रांनो एका महिन्यातून तुम्हाला कोणतेही खत टाकायचं, गांडूळ खत म्हणा, शेणखत म्हणा की किचन वेस्ट कंपोस्ट, सगळ्यांवर चॅनलवर व्हिडिओ आहे, स्क्रीनवर मिळून जातील, ते नक्की बघा आणि ते सगळे खत बनवा घरी आणि तुमच्या झाडाला चांगल्याने ते खतं टाका। दर महिन्यात तुम्हाला ते खतं टाकायचे मित्रांनो। अजून 15 दिवसांपैकी किंवा 1 महिन्यात तुम्हाला एप्सम सॉल्टचा स्प्रे करायचा। एप्सम सॉल्ट समजा तुम्हाला माहित नसेल काय असते आणि हे झाडात कसं वापरायचं तर याच्यावरही माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, नक्की पाहाल। मग मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या तुळशीच्या झाडापासून मित्रांनो किडे दूर ठेवायचे। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता थोड्या वेळ तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील, इकडे तुम्हाला खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण जे व्हिडिओज मी सांगितले होते ते सगळे आता स्क्रीनवर येऊन जातील, तर त्या व्हिडिओजला क्लिक करून नक्की पाहाल। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉइन करा, मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहेत त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।